नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज नवी मुंबईमध्ये 24वा हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि असंख्य नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. हे बिल्डरशी कनेक्टेड असा हा प्रोजेक्ट आहे आणि या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला लागणारे जे काय मटेरियल आहे ते पुरवण्याचं काम SB कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे. माझ्यासमोर साक्षी चास्कर आहेत. काय सांगाल मॅडम जी, आपण हा जो प्रोजेक्ट आता आपण बघतोय की प्रत्येक शहरामध्ये नवीन अशा टेक्नॉलॉजीच्या इमारती तयार होतात आणि त्याला लागणारे जे मटेरियल तुम्ही कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता? मी माझ्या कंपनी बद्दल एक थोडं इंट्रोडक्शन देते. आपली कंपनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. आपण ॲल्युमिनियम फॉर्मवर्क, स्कॅफोल्डिंग, त्यानंतर ग्रीन नेटला रिप्लेस करणारं पेरिफेरल एज प्रोटेक्शन स्क्रीन, या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चर करतो. आणि ह्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही फास्टेस्ट कन्स्ट्रक्शन करू शकता. म्हणजे एखाद्या बिल्डिंगला ट्रेडिशनली एक 5-7 वर्ष लागणार असेल तर ह्या कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीने आपण 2.5 ते 3 वर्षात हे करू शकतो. हे आपण मुंबईत करतोय. नवी मुंबईत आपला खूप मोठा बेस आहे. पुण्यात चालू आहे आपलं काम. आपण एक्सपोर्ट सुद्धा केलं आहे मिडल ईस्ट, कतार, दुबई आणि मॉरिशसला. And we aim to make this one of India's biggest companies who will not just be a manufacturer but partners with the people who are involved in construction, ज्याच्यामुळे त्यांची कामं सोपी, लवकर आणि with best finish quality होईल. आता आपण बघतो की पूर्वीच्या बिल्डिंग ह्या 4 ते 5 किंवा जास्तीत जास्त 10 मजल्यापर्यंत जायच्या, परंतु आज याच इमारती आता 70-80 मजल्यापर्यंत जातात. पण त्यावेळेला लागणारं जे मटेरियल आहे, आपण एकच इमारत नाही तर असंख्य इमारती तयार होतात, त्यावेळेला आपण कशा पद्धतीने त्यांना मटेरियल पुरवतो? हे जे ॲल्युमिनियम तुम्ही बघताय, ॲल्युमिनियम फॉर्मवर्क, ही जी टेक्नॉलॉजी आहे, हे बेसिकली एक मोल्ड आहे, एक साचा आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट पोर करतो आणि तुमचा स्लॅब कास्ट होऊ शकतो. जो ट्रेडिशनली एक 18 ते 20 दिवस लागतात, ह्या टेक्नॉलॉजीने 8 ते 10 दिवसात पहिला स्लॅब कास्ट होऊन त्यानंतर दर एक स्लॅब 10 ते 12 दिवसाच्या अंतरात कास्ट होतो. आणि हे ॲल्युमिनियम असल्यामुळे आपण 150 ते 180 टाइम हे वापरू शकतो. म्हणून जेवढे जसे तुमचे बिल्डिंग हाय राईज असतील किंवा जेवढे तुमचे प्रोजेक्ट जास्त असतील, आपण सेम मटेरियल रियूज करू शकतो. तोच ॲल्युमिनियमचा फायदा आहे. तो ॲज अ रॉ मटेरियल ॲल्युमिनियम इज कन्सिडर्ड द बेस्ट क्वालिटी फॉर कन्स्ट्रक्शन. आणि स्कॅफोल्डिंग, ऑब्व्हियसली जे साईडचे सपोर्ट्स वगैरे असतात ते सगळं आपण स्कॅफोल्डिंगने करतो. आणि प्रोटेक्शन स्क्रीन, जे माझं प्रॉडक्ट तुम्ही इथे बघू शकता, दिस इज अ रिप्लेसमेंट टू ग्रीन नेट. जे आपण हिरवं कापड बघतो, जशी जशी बिल्डिंग वरती जाते तसं एक हिरवं कापड आपण बघतो, त्या कापडाला ही प्रोडक्ट माझं रिप्लेस करतं. दिस इज अ स्टील स्क्रीन जे तुमचे 3 फ्लोअर्स कव्हर करून कसं तुम्ही वरती जम्प करू शकता. आता जे काही इमारती पूर्वीच्या असतात त्यांना कलर मारणं, त्याचं म्हणजे म्हणतो ना आपण रिपेअरिंग करणं, त्याला सुद्धा जे लागणारं स्कॅफोल्डिंग ते सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता का? आपण स्कॅफोल्डिंग दर नॉट जस्ट विथ बिल्डिंग, आपण स्कॅफोल्डिंग जर तुम्हाला काही ब्रिजेस आहेत, हायवेज आहेत, तिथे सुद्धा आपण यूज करतो. आणि जसं तुम्ही क्लिनिंग वगैरेची गोष्ट केली, गंडोला जे आपण बोलतो, त्याचं पण आमच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, रोप सस्पेंडेड प्लॅटफॉर्म. सो दॅट इज अ गंडोला विच इज इन्स्टॉल्ड ऑन द बिल्डिंग आणि ते क्लिनिंग, फसाड क्लिनिंगसाठी खूप बेनिफिशियल आहे. तर ते पण आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ठिकाणी ज्या काही इमारती आहेत त्याला लागणार जे स्क्रॅप होल्डिंग आहे की बघता की पूर्वीचं आणि आता त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्याच्यामुळे बिल्डिंगचं लाईफ सुद्धा वाढतं आणि कुठेही असं बिल्डिंगला हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांची ही टेक्नॉलॉजी आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी. थँक्यू.